अहो जर तुमचा शत्रूच नाही, जगण्याचा अर्थ नाही महाराज. दोन माणसं तरी तुमच्यावर जळले पाहिजेत, जगण्याचं सार्थक आहे. ऐका हो, ऐका. तर आपण संसारामध्ये जीवन जगत असताना आपल्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. बलात्कार करणारे, चोरी करणारे, कायदा मोडणारे, पाप करणारे, सगळ्याला माहिती पाप म्हणजे काय. चुकीचं करत असताना त्यांना ज्ञान असतं की आपण चुकीचं करतोय. ज्ञान नाही असं नाही, देव एवढा वेडा नाही की तुम्हाला अक्कल नाही आणि तुम्हाला नरकात टाकायला निघाला. अगोदर तो ज्ञान देतो आणि तुम्हाला जाणीव करून देतो की आपण चुकीचं करतोय. एखाद्याचं घर लुबाडणं, शेती लुबाडणं, बांध कोरणं, हे सगळं माहिती असतं आपलं. जाणीवपूर्वक आपण कुणाला तरी त्रास देतो याची जाणीव तुम्हाला आहे. काय होतं, चित्त आवरत नाही. नाही कळालं, चित्त आवरत नाही. कधी कधी असं वाटतं की सगळे श्रीमंत आहेत, पण ती मन आवरत नाही त्याला. पूर्ण जगाची समस्या आहे बरं काही. सगळ्याला माहिती की मला ज्ञान होते करत असताना. आता गाडी जे स्पीडमध्ये चालवतात त्यांना ज्ञान नाही आहे का की आपलं काहीतरी वाटोळं होऊ शकतं. चोरी करण्याला माहिती आहे की त्याच्यासाठी पोलीस ठेवलेले आहेत. सगळ्याला माहिती आहे, मन आवरत नाही. याच्यावरचा आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगामध्ये विठ्ठलाचं वर्णन नाही बरं का, मागणीपर अभंग आहेत. विठ्ठलाचं वर्णन नाही. नाईलाज होतो संसार करता करता, कळतंय पण वळत नाही आपल्या भाषेमध्ये. काय केलं पाहिजे ते सुचवणारा अभंग आहे, तो सांगणारा अभंग आहे. काय होत नाही, मला ज्ञान आहे पण होत नाही. मला सांगा, गायत्री मंत्र निर्माण करणारे द्रष्टे महर्षी विश्वामित्र, त्यांना माहीत नाही का की आपण अप्सरेच्या नादी लागू नये. एवढे हलके आहेत का ते? गायत्री मंत्र बघा ना तुम्ही, की जगातला श्रेष्ठ मंत्र आहे आज. त्याचे द्रष्टे विश्वामित्र ऋषी आहेत. त्यांना माहीत नाही का आपल्याकडून चुकतंय म्हणून. जर त्यांना माहिती चुकतंय म्हणून तर गल्लीबोळातल्या लोकांना बोलत जाऊ नका, तुला अक्कल नाही का म्हणून. इथपर्यंत अक्कल नाही आहेत. अक्कल हा विषय एवढा आहे की अक्कल आहे पण वळत नाही, त्याच्यावर अभंग आहे. त्याच्यावर परमार्थ आहे. जन्माला आलेला प्रत्येक प्राणी, नीट आहे का, प्राणी ज्याच्यामध्ये मनुष्य पण प्राणी, त्याचा स्वभाव आहे वाईट वागणं. अनुभव घेऊन पहा तुम्ही, मोकळीक द्या बरं तुम्हाला. मी अनेक कीर्तनात सांगितलेले आहेत, घराला जे कुलूप लावतात ना ते सज्जनासाठी आहेत, चोरासाठी नाही आहेत. कधी जगातला चोर पुढच्या दरवाजाने गेलेला आहे ऐकलंय कधी? खिडकी तोडतो, गज वाकवतो, तिकता तो रस्ता आहे त्याचा. मग समोर कुलूप का लावतो? सज्जनाला असं वाटू नये की कुणीच नाहीत. नाही अर्थ कळला? लय मोठा अर्थ आहे महाराज. कोणीच नाही, मग माणसाच्या हातून पाप होतं. अनुभव घेऊन पहा. स्त्री असो, पुरुष असो, सत्ताधिकारी असो, कळत नाही म्हणलं ना पाप करायला मोकळा होतो. पण अंतःकरणाला कळते हे त्याला कळत नाही. चोरी करतोय, पकडला गेला नाही, बलात्कार झालाय, एखादी बाई चुकीची वागली, एखादा पुरुष, कळतंय त्याला, पण तो सेफ साईड पाहतो. कळत नाही ना, मग हरकत नाही, त्याच्यासाठी कुलूप आहे. मन बिघडू नये, घर मोकळं आहे, कुणी नाही आहेत, मन बदलतं. आणि ज्ञानी लोकांचं बदललं हे सांगतोय तुम्हाला मी. किती इतिहासामध्ये उदाहरण आहेत चांगल्या चांगल्याला. महर्षी विश्वामित्र आहेत, वशिष्ठ आहेत, किती महान महान ऋषी आहेत. तुम्ही कल्पना करा ना, ज्यांची गीता वाचतो, महर्षी व्यासांनी लिहिलेली गीता, त्यांचे वडील चुकले आणि व्यास जन्माला आले. हे चूक काही लहान नाही आहे ना. माझा अर्थ लक्षात, चुकणं मनुष्याचा धर्म आहे, तो प्राणी आहे. वाघाला तुम्ही सांगणार का तुम्ही शाकाहारी राहा म्हणून, माळ घाला म्हणून? मी आजपर्यंत माझ्या कीर्तनात कुणाला सांगितलं नाही माळ घाला. तुला अक्कल असली तर घाल. तुझं आयुष्य चांगलं व्हावं हे आम्ही कोण सांगणार आहे? माझा मुद्दा लक्षात ठेवा. आणि काही काही श्रोते कीर्तनकारापेक्षा आणि ज्ञानी लोकांपेक्षा पुढचे आहेत. पूजा नाही होत. अर्थ लक्षात, ज्ञानी आहात, पूजा नाही होत. दोन फरक लक्षात ठेवा. जे ज्ञानी आहेत ते आदरणीय आहेत, जे प्रेमळ आहेत ते पूजनीय आहेत. एवढ्या लवकर कळलं असं समजू नका कीर्तन. सूत्र लक्षात ठेवा. जे प्रेमळ आहेत ते पूजनीय आहेत. आपण येताना शिवछत्रपतींना आपण हार घातला. राजकारणात ते एकटेच आहेत ना 500 वर्षात. बोला ना, कशामुळं? तुकोबरायमुळं शिवराय घडलेत.
ऐका तर खरं, राजकारणातला माणूस नीट वागत नाही हे तुम्हाला नीट माहिती आहे. आतापर्यंत कुठल्याही पक्षामध्ये जा, कुठलाही राजकारणी असो, त्याचे काही नियम ठरलेले आहेत की त्या क्षेत्रात जाताना तुमचं अंतःकरण कसं पाहिजे. मग शिवाजी महाराज अपवाद काय आहेत? संगत बदलली. राजकारणी लोकांनी हे लक्षात ठेवा बरं का, संगत बदला, सत्तेमध्ये तुम्ही पूजनीय व्हाल. हे शिक्षण आहे ते. मला सांगा, तुकोबरायच्या संगतीमुळे, पहिला मुद्दा लक्षात ठेवा विश्वामित्राचा, हे विसरू नका. तुकोबरायच्या संगतीमध्ये सुभेदाराची आलेली सून परत करणं हे तुकोबरायमुळे शक्य झालं. नाही तर बिघडले तर विश्वामित्र आहेत. लक्षात आलं का? बिघडलेले विश्वामित्र, म्हणून मंदिर नाही आहे. गायत्री मंत्र आहे पण मंदिर नाही विश्वामित्राचं. नाही महाराज असेल कुठेतरी, त्याचे पूजणारे लोक त्याच्याप्रमाणेच. संस्कृतमध्ये म्हण आहे, यादृशो यक्षः तादृशो बली. जसा देव असेल ना तसे पूजक असतात. भूत असेल तर माळकरी थोडंच पूजक असणार आहे. भूतासारखे दिसणारे माणसंच त्याचे पूजक आहेत. एखाद्याला आजार पडला, आणि ते पण डिपेंड आहे बरं का संगत कशी मिळते. आजार पडला आणि ग्रामीण भागातला माणूस आहे, तो देव ऋषीकडे जातो, आणि देव ऋषीला फक्त ओढा माहिती असतो. देव ऋषीला नाव काय आहे त्याचं? देव. आणि त्याला कोणता देव माहिती आहे? जो घरात आणि मंदिरात राहत नाही, तो वड्यातला आहे. आता वड्यातला देव किती कल्याण करे बरं याचं. यादृशो यक्षः, तुम्ही कोणाची पूजा करताय त्याच्यावर तुमची अक्कल डिपेंड आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून संगत बदलली. शिवछत्रपतींना तुकोबरायची संगत लाभली. परिणाम, मनात राज्य करताना पाप आलं नाही. शब्द आहे का? राज्य करताना पाप आलेलं नाही. सगळ्या राजाला कोण शिक्षा करणार आहे महाराज? आपल्या मराठीत म्हण आहे, सत्य पुढं शहाणपण. मी सांगायला पाहिजे तुम्हाला? कोण? पण नियंत्रण होतं तुकोबरायांच्या शब्दांचं. म्हणून शिवाजी महाराज राजकारणात राहून 400 वर्षापासून पूजनीय आहेत. एक संत का पूजनीय आहेत? मन वळालं त्यांचं. कळालं तर सगळ्या राजकारणी माणसाला आहेत की आपण करतो ते चुकीचं आहे, चोरी करतो ते सगळ्याला कळतं. पण वळवणारे जर संत आपल्याबरोबर असले तर मग महाराज, संत ओळखता येत नाही या काळामध्ये. नेमके ज्यांना आपण ओळखतो कधी कधी तुरुंगात जातात, ते बदनाम होतात, कळतात आपल्याला. नेमकं संताकडे जाऊन काय होणार आहे? ठीक आहे, माणसाला शरण जाऊ नको. देव तर तुरुंगात जात नाही ना. देवाला तर तू प्रार्थना करू शकतो ना, तेथे माझे हरी या भंगामध्ये विठ्ठलाला प्रार्थना केली, संताला नाही. देवा, संत भेटतील ना भेटतील, भेटले तर ते आपल्याला ओळखता येतील ना येतील, ओळखल्यानंतर सुद्धा नाही कळालं, कृपा करतील गॅरंटी आहे का त्याची? एखाद्याला संताला ओळखत असाल तुम्ही, अशी शक्यता सांगतो. पण ते संत जर तुमचं ऐकत असले ना तर तुमच्यापेक्षा खालचे झाले ते. नाही कळालं तुम्हाला? जर तुम्ही ज्याचं ऐकता ना तो श्रेष्ठ आहे, ज्याचं ऐकता तो श्रेष्ठ आहे. तुमचं ऐकणारा संत किती मोठा असेल बरं? तुमचं बायको पण ऐकत नाही, मुलं ऐकत नाही, आणि संत ऐकतो. खरा संत आहे का तो? शंका आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माणसाला प्रार्थना करू नका. ज्ञान आहे ना, मग प्रार्थना कुणाला करायची? हरी. म्हणून गोड शब्द बरं का, तेथे माझे हरी. वृत्ती शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व,
स्वभाव, तुमचं जे अस्तित्व आहे ना, खूप बारकाईने कीर्तन ऐका, मूड छान आहे. अस्तित्व म्हणजे काय? एखाद्या माणसाचा स्वभावच भांडखोर असतो. नीट ऐकलं? स्वभाव कसा आहे? ते त्याचं अस्तित्व आहे. भांडखोर पण तो ज्ञानी असेल, मोठा असेल, सगळं आहे, पण लोक त्याला काय म्हणतात? कोण हा? तो भांडखोर नाही का? त्याच्या आयुष्यातला तो सारांश झाला भांडखोरपणा. हे तुम्ही कमवलेली संपत्ती. भांडखोर. मग एखाद्या माणसाला विचारा, तो माणूस तो फार चांगला माणूस आहे, हे कमवलं नाही, अजून कळलं. तो काय आहे? चांगला माणूस आहे. म्हणजे काय? काहीच करत नाही. मराठी पकडता नाही आली पुणेकरांना अजून. काहीच करत नाही. तो आळशी का चांगला आहे? काहीच करत नाही. तो पापही करत नाही आणि त्याला चॅप्टर पण लागतो काहीतरी करायला, कर्म करायला. अध्याय आहे मला त्याच्यावर. योग कर्मसु कौशलम. कर्म करण्याच्या कुशलतेला योग म्हणतात. हे बावळट काहीच करत नाहीत आणि अख्खं गाव त्याला सज्जन म्हणतं. कोण बावळट आहे? समजून घ्या, कोण बावळट आहे म्हणणार आहे ना. अहो, जर तुमचा शत्रूच नाही, जगण्याचा अर्थ नाही महाराज. दोन माणसं तरी तुमच्यावर जळले पाहिजेत, जगण्याचं सार्थक आहे. ऐका हो, ऐका. जगद्गुरु तुकोबरायावर दशग्रंथी रामेश्वर भट्ट जळत होते म्हणून गाथा श्रेष्ठ आहे. कुणी म्हणावं बाबा चांगला आहे? गल्लीतल्या महाराजांनी, लोकांनी म्हणावं बाबा चांगला आहे. कोणत्याही माणसाने म्हणावं का कीर्तन चांगलं आहे? दशग्रंथ, 4 वेद, 6 शास्त्रावर ज्याची कमांड आहे, त्यांनी म्हणावं जगद्गुरु तुकोबराय संत आहे. गल्ली बोळातले तर शिव्या देत होते हो. जगद्गुरु तुकोबरायाला अख्खं देहू गाव त्रास देत होतं. पण एक दशग्रंथी म्हणला, तुकिता तुलने ब्रह्मा छान आहे का? आरती कोणी केली? रामेश्वर भट्ट. आणि त्रास दिला गावकऱ्यांनी. लक्षात आहे का? संपूर्ण गावकरी त्रास देत होते आणि आरती करणारे रामेश्वर भट्ट सुरुवातीला दिला असेल, विसरून जाणार. आरती करणारे तुकोबराय, तुकोबरायांची आरती करणारे रामेश्वर भट्ट. ती आरती संपूर्ण महाराष्ट्र म्हणतो. तुकिता तुलनेसी, जर गांभीर्य लक्ष घ्या. रामेश्वर भट्ट म्हणतात तुकोबराय ब्रह्म आहे. कुणी म्हटलं पाहिजेत हा संत आहे म्हणून? गल्ली बोळातल्या लोकांनी. मला एक जण आला, महाराज आमच्याकडचे मोठे संत आहे, तुम्ही कीर्तनाला या. म्हटलं का? काय नाही, मुलं होत नव्हते आम्हाला म्हणून त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि मुलं झाले. मराठी कळली का? याची क्षमता नाही मुलं. हा कोण आहे? मुलं व्हावीत याच्याकरता जर तुम्ही आधार घेत असाल तर तुम्ही पुरुष नाही आहे. लक्षात ठेवा. वर्णन कोणी केलं पाहिजे? जे रामेश्वर भट्ट आहेत त्यांनी म्हणलं पाहिजे ना तुकोबराय कोण आहेत. गल्ली बोळातले लोक किती विरोध करते ते तुकोबरायला. पाटलाने विरोध केलाय. कोपला पाटील गावीचे हे लोक शब्द आहे तुकोबरायांचे. आता माझं गावातून काढत होते. मी अनेक वेळा ह्या गोष्टी सांगितल्या. तुकोबराय आणि ज्ञानोबराय असे संत आहेत जिथून त्रास झाला
तेच लोक आज आरती करतात, त्याला म्हणतात संत. गाव बदललं नाही, घर बदललं नाही, जिथं त्रास आहे त्यांनीच आरती केली. हे पुरुषार्थ आहेत, पण तुम्हाला कळत नाही. कोणाला संत म्हणावं, कोणाकडे जावं, कोणाला माना. तुम्ही मानता, तुमची कुवत आहे, तुम्ही देवऋषी आहात. तुम्हाला वड्यातला जसा देव चालतो तसं संत सुद्धा. ज्या लोकांचं तोंड दिसत नाही, राखेनं भस्मानं पूर्ण असं असतात, त्यांना तुम्ही संत, तुमचा भरोसा काय? बरं, काही काहीच्या अंगावर कपडे नाहीत संतांचे, त्यांचे मठ 100-100 कोटीचे. जे शर्ट घालत नाहीत साधू, त्यांचा व्यापार 1,00,000 कोटीचा आहे. संत आहेत का व्यापारी आहेत? ते तुम्हाला कळत नाही. माझा मुद्दा वेगळा आहे, मी टीका नाही करत. तुमचं आयुष्य त्याच्या हातात द्यायचं आहे. तुम्हाला अक्कल पाहिजे कोणाच्या हातात द्यायचं आहे. पुरुषापेक्षा बाया हुशार आहेत. कोणता नवरा पाहिजेत हे जिला कळतं ना, ती खरी बाई आहे. कारण की तिच्या अपेक्षा आहेत. अभंग तोच आहे बरं का, वेगळा विषय नाही आहे. अपेक्षा आहेत तिच्या की मला असा नवरा पाहिजेत, कर्तृत्ववान पाहिजेत, स्वाभिमानी पाहिजे. तिच्या अपेक्षा आहेत. हे जिला कळतं ना, तिला बाई म्हणावं. आणि कुठंही बांधली जाते ती फक्त बाई आहे, बुद्धिमान नाही. नाही मला तिला मागणीच नाही. तसं कोणालाही संत मानता, तुम्ही मनुष्य नाही आहेत. हे तुकोबाराचे शब्द वापरायला पाहिजे असं मला वाटतं. मनुष्य परी कुत्री ती झेपते का बघा तुम्हाला. याच्यावर माझ्यावर केस होणार नाही, कारण की तुकोबाराचा अभंग आहे. बरेच लोक काही बोलून अडचणीत येतात, तसं मी विचार करून बोलतो. काय शब्द आहे तुकोबारायांचा? मनुष्य परी. ह्याच्या पुढं बोलू का तुम्हाला? तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी जातो यमपुरी. कुणाला बोलले तुकोबारा? आपल्याला बोललेले ते. आपल्याला वाटतं गाथ्यात आहेत, गाथ्यात आपल्यासाठी आहे. अशा संताच्या सानिध्यात जा, अशा देवाच्या सानिध्यात जा, तुमचा स्वभाव बदलेल, वृत्ती बदलेल. चोर आहातच, पण संत बनवणाऱ्याकडे जा. रागीट आहात, संत बनवणाऱ्याकडे जा. भांडखोर आहात, जे म्हणतील ना संत. म्हणून आपण बरेच लोक बदलतो. अरे हा तरुणपणा पण ते फार बिघडलेला होता, पण आता संत झाला. माझे काही मित्रमंडळ आहेत, अभ्यास करताना बघितलेले आहेत त्यांनी. जेव्हा कधी भेटतात ते मलाही विचारतात, अरे लहानपणी तू तर खेळत होतास, मग काय करायला पाहिजे? जे प्रधानमंत्री आहेत त्याच्या लहानपणीचे दोस्त आहेत ना, जे राष्ट्रपती त्यांच्या लहानपणीचे दोस्त आहेत, नासातल्या वैज्ञानिकाचे लहानपणीचे मित्र आहेत. पण याच्या डोक्यातच येत नाही की तो तिथपर्यंत गेलाय म्हणून. हा इथंच गल्लीत आपला दोस्त आहे. आम्ही त्या स्वामीजींच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुंभावर होतो प्रयागराजमध्ये. कोणत्याही रिक्षात बसा, मला विचारायचे कहाँ से? मैंने कहा मुंबई से. अपना रिश्तेदार है उधर. कोणत्याही रिक्षात बसा, मैंने कहा आपका कौन रिश्तेदार है? हॉलीवुड का, बॉलीवुड का आदमी, वो हमारा रिश्तेदार है, हमारे यहाँ का है. नाव नाही घेत. मुंबईतला जो सगळ्यात मोठा हिरो आहे तो कोण आहे? तो आता तो प्रयागचा आहे ना. राहणार कुठला आहे तो? प्रयागराजचा आहे. कुठलाही रिक्षावाला म्हणतो आमचा नातेवाईक आहे. आणि जर तुमची पतित अवस्था आली ना, सक्का भाऊ म्हणतो आमचा नातेवाईक नाही आहेत. दुरून लागतो. काय म्हणतात? लांबून लागतात. कोणत्या समाजामध्ये राहतो, कुठे राहतो आपण? म्हणून देव असो किंवा संत असो, ओळखायला शिका. कोणाच्या पाया पडायचे? तुम्हाला अक्कल आली तर उद्धार होईल. डॉक्टर, वकील आणि गुरु भाग्यवानाला चांगले लागतात. जर हे चुकले ना, मला एकाने फार सुंदर सांगितलं की जर गेलात तुम्ही कोर्टामध्ये तर ते निकाल नंतर लागेल, पण वाईट वकिलापासून मुक्ती व्हावी याची प्रार्थना करा. आयुष्यभर देखील तारखा मिळू शकतात, आयुष्यभर उपचार चालू शकतात. असे डॉक्टर आहेत. गिराईक सोडायचं, दुरुस्त होऊ शकतो रोग, नाही करायचा. आणि कुठल्याही संप्रदायामध्ये जा, संत करत नाहीत तुम्हाला, शिष्य बनवतात, भक्त बनवतात. मराठी समजून घ्या काय बोललो. तुमच्यात बदल नाही करत ते. भांडखोरपणा आहे, ज्ञानी नाही बनवत, भक्त बनवतात. कुठल्याही संप्रदायामध्ये, धर्मामध्ये जा, भक्त बनवतात, संख्या वाढवतात. पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे साधूचे सुद्धा आता भक्त झालेले आहेत. फक्त त्यांना भक्त म्हणतात, प्रचारक म्हणत नाही. कार्यकर्ते माझा शब्द आहे. अशाच्या हातात तुम्ही आयुष्य दिलेलं आहे.
म्हणून मरेपर्यंत तुम्ही शिष्यच राहता, संत कधी होत नाही. जगद्गुरु तुकोबराय सावध करतात, वृत्ती बदलणारी लोक भेटावेत. स्वभाव आम्ही वाईट आहोतच, संसारात वैतागलेलोच आहोत. एक जण त्रास देत नाही आम्हाला. श्रीमंत झाला तर सरकार त्रास देतात, जास्त पैसा आला तर गुंड त्रास देतात, गरीब राहिलो तर गल्लीतले त्रास देतात, काहीच नाही केलं तर बायको त्रास देते. माझा आवाका पहा काय बोलतो तुम्हाला. त्रास आहेच, सोडवणारा संत पाहिजेत. आहे ते सांगू नका, जे सत्य आहे ते सत्यच आहेत, द्विरुक्ती करू नका. बदलण्याची ताकद आहे का ते बघा. विठ्ठल विठ्ठल. आणि बदलणारा जो आहे, नवीन विषय, बदलणारा जो आहे त्याला अक्कल पाहिजे की मला बदलायचंय. सगळ्यात मोठा विषय हा आहे. तुम्ही सगळे कीर्तन ऐकताय ना, तुम्ही ठरवा बदलायला पाहिजेत तर बदलू शकता, ऐकायला पाहिजेत तर ऐकू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणा कीर्तनकाराचा स्वभाव आहे सांगणं, आपलं ऐकणं, असंही आहे. अहो तुम्ही तर आयुष्यभर कीर्तन ऐकतात महाराज. कीर्तन न ऐकणारा वाल्या कोळी 2 मिनिटाच्या संत संघाने रामायणकार झाला, याला म्हणतात संत संगती. त्याला कळालं, मराठी कळली, त्याला कळालं सत्य काय आहेत आणि बदलायची इच्छा झाली. शेवटच्या चरणात सांगतात, हे तुकोबरायचा आधार आहे. आणि सगळ्याला विनंती करतो, शब्द अतिशय गंभीरतेने ऐका. तुकोबरायचे काय म्हणतात, तुका म्हणे त्यांचे त्यांचे कळले आम्हा रहस्य. सगळी गोष्ट नका ऐकू, एका शब्दामध्ये मांडता आलं पाहिजे, त्याला वर्म म्हणतात. कोणाचं वर्म कळालं, जे जे कर्म. आणि आधुनिक काळासाठी सांगतो तुम्हाला, धर्मांतर करणाऱ्या लोकांनी त्यांचे सुद्धा शब्द 400 वर्षापूर्वी, जे जे कर्म आणि जे जे धर्म, हे दोन्ही नाशिवंत आहेत. हे कळालं म्हणून आम्ही तुझ्या चरणावर आलोय. विठाला विठाला. एवढे सोपे नाही तुकोबराय. पहिलाच अभंग आहे, जर नाही कळलं तर गाथा माथ्यात येत नाही. कर्म नाशिवंत आहे, धर्म नाशिवंत आहे. शब्द आहे का, जे जे कर्म आणि जे जे धर्म दोन्ही नाशिवंत आहेत. पुढचा शब्द आहे का, ते आम्हाला कळालं. आहेत नाशिवंत, अक्कल पाहिजे ना. दूध खराब होतं हे कळालं पाहिजे. नाही तर आज दूध विकत आणलं, 7व्या दिवशी दूध पाहायला गेला, नासलं. काही काही बाया भाग्यवान आहेत, त्यांना माहीत नाही की मीठ किती टाकावं. माझा मुद्दा आहे का, खरड झाल्यानंतर म्हणतात जास्त पडलं काय. मीठ हे खरटच असतं, हे पडल्यानंतर कळून उपयोग नाही. तुमचा नाश झाला आणि मग चुकीच्या धर्मामध्ये होतो, चुकीच्या कर्मात होतो, हे कळून काही उपयोग नाही. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलं, भांडखोर आहात हे कर्म आहे, मूर्ख आहात हे कर्म आहे. आणि ज्यांच्याकडे जातात धर्म सांगणारी लोक ते मूर्ख आहेत. म्हणून धर्म शब्द वापरलाय. ऐकायचं कोणाचं, कोणत्या धर्म. तुम्ही कधी वारकरी संप्रदायामध्ये धर्म शब्द ऐकलाय का? स्वधर्म शब्द आहे. बाकीचे धर्म नाही, मुस्लिम धर्म नाही, ख्रिश्चन धर्म नाही, हे शब्द संत वापरत नाहीत. तुमच्यासाठी वापरणारा शब्द म्हणजे स्वधर्म. स्वधर्म म्हणजे पुन्हा एका गंभीर, आपलं कल्याण करणं. लहान मुलं खेळायची आवड ठेवतात आणि आईला माहिती असते की खेळल्याने नोकरी लागत नाही. मग त्याला जर पैसे कमवायचे असले, श्रेष्ठ व्हायचं असलं, त्याने अभ्यास केला पाहिजे. पुन्हा एका
श्रीमंताच्या घरातल्या माणसाला सुद्धा आपलं पोरगं बिघडू नये असं वाटतं. 10 जन्मापर्यंत टिकणारी संपत्ती आहे, पण संतती जर चांगली नसेल तर घरातली माणसं दुखी असतात. पैसा त्याच्यासाठीच आहे, पण नाशिवंताच्या मागे लागू नये. तरुण पोरांना कळायला पाहिजे या गोष्टी. अभ्यासाच्या काळात तुम्ही ज्याच्या मागे लागता असा अभ्यास करा, ते तुमच्या मागे लागले पाहिजेत, ते जीवन आहे. आणि काय भगवंतानी पण केलं असेल, दोन्ही टाईम एकच आहे हो. कॉलेजमध्ये जायचा टाईम म्हणजे अभ्यास करायचा टाईम, आणि अभ्यास न करायचा टाईम. एक म्हातारं भेटलं मला, आता माझ्या धोत्रावून त्याला वाटलं असेल की मी सभ्य आहे म्हणून. आणि युनिव्हर्सिटीमध्ये होतो मी, पुणे युनिव्हर्सिटीला MA करत होतो. मला पाहिल्यानंतर मग ते म्हाताऱ्याला वाटलं की हा पहिला पोरगा आहे युनिव्हर्सिटीतला की जो धोत्रावर जातो आणि सभ्य आहे असेल. आला भेटायला, मला म्हणे महाराज तुम्ही पहिले युनिव्हर्सिटीमध्ये धोतर घालून आलेले दिसतात. म्हटलं हो. कसं महाराज, या पोरांना काय सांगावं? म्हटलं काय प्रॉब्लेम आहे, किती कमी कपडे आहेत मुलींच्या अंगावर, मुलं कसे वागतात, काय चाललंय सगळं. म्हटलं त्यांचं कल्याण व्हावं ही इच्छा आहे का आपलं वय झालं याचं दुःख आहे ते सांग. मराठी कळाली? विठ्ठल विठ्ठल. सकाळीच एक जण म्हणला 1 कोटी भाडे महिन्याला, फक्त देवाची इच्छा आहे आयुष्य वाढावं. दुःख कशाचं हे कळायला पाहिजेत. मुलं ही संस्कृती मोठी झाली, व्यापक झाली. जुन्या काळामध्ये बायका घरातून बाहेर निघत होत्या, आता अंतरिक्षामध्ये जातात. हे पहा ना, हा दृष्टिकोन ठेवा ना. वाईटकडे दृष्टी जाती, तिथं वाईट नाही आहे. माझा मुद्दा आहे का? वाईट तुमच्यामध्ये. असे कपड्याकडेच का डोळे जातात? अर्थ काय? ते अभ्यास करतात, कॉलेजपर्यंत आलेत. काही मुली आम्ही बघितल्या ते मॉडर्न आहेत, पण IAS आहेत, कलेक्टर आहेत. आपण जगण्याचं स्वातंत्र्य आहे ना, आणि तू कोण सांगणार आहे? तुम्ही 100 वर्ष झाले तुमच्या सप्ताहाला, खरंच तुम्ही भाग्यवान आहेत. तुम्ही आजपर्यंत कीर्तनं ऐकताय, आशांची कीर्तनं ऐकतायत, जे 60 पासून एकाच अभंगावर कीर्तन करतायत, एकच विषय सांगतात. फॅट बंद झाल्यात, ॲम्बेसिडर बंद झाल्यात, पण याची टिपणं बंद नाही झाली अजून. नाही कळणार तुम्हाला, ज्याला कळायचं त्याला कळेल. अरे बदला ना, बदला ना, बदलण्यासाठी संत आहेत. जर तुम्ही भांडखोरच आहात आणि बदलत नाहीत, फायदा काय तुमचा? आणि जे पाणी थांबतं ते सडतं. प्रवाही पाणी असू द्या, किती विष मिळू द्या, प्रवाहातलं विष नष्ट होतं, पाणी शुद्ध होतं प्रवाहाने. आयुष्यभर बदलत राहा, देव तुमच्याजवळ येतो. बदलण्याची घाबरू नका. पुन्हा सांगू, घाबरू नका बदलायला. वाढल्या कोळी घाबरला नाही ना, बुवा झाल्यावर कसं व्हायचं? घाबरला येतो नाही. तुम्ही कर्माची विशेषताच ही आहे, बदलायला शिका. आणि बदलण्यासाठी पहिलं कळायला पाहिजे. म्हणून अभंगाची सुरुवात उलटी. तुका म्हणे आम्हा कळले. पण संतांची पहिली पायरी बरं का, कळले. आम्हा वर्म. पुस्तक कळून काही फायदा नाही. पुस्तकातलं कळलं पाहिजे, कशावर लिहिलंय. अख्खा पिक्चर पाहतात आणि विचारा काय कशावर, काय नाही, ते काहीतरी मारामारी होती, भांडणं होते, मग काय स्टोरी वगैरे लक्ष नाही. काही गाणे फार सुंदर आहेत, जे तुकोबरायच्या अभंगातले जे सिद्धांत आहेत ते गाण्यातून आलेले आहेत, पण ह्याचं लक्ष नाही ना. याचं लक्ष दुसऱ्या गाण्याकडे आहेत. अशी कुणीतरी भेटावी, अशी कुणीतरी असावी. सिद्धांत जर नसेल ना, पिक्चर आणि नाटक चालत नाहीत. मुद्दा नसेल तर मुद्द्याकडे लक्ष द्यायचं का नाही, कळले आम्हावर. मग तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताय, गाथा वाचताय वर, आणि मी वारकऱ्यांना सांगू इच्छितो दुसरीकडे बघूच नका. आपण परमार्थ करतोय ना, बघू नका दुसरीकडे. का? तुमचा उद्धार करायचा आहे ना. जगाचं काय होईल? हा जगात राहणार आहे का जास्त दिवस? बोला ना. जे म्हातारी माणसं चिंता करतात संस्कृतीचं काय होईल, आपलं बघा ना. झाडं कापून तयार आहेत, आणि याला आपली चिंता नाही. चिंता. एक महाराज होता, महाराज साधा होता बिचारा, पण टेन्शन जास्त होतं त्याला. कधी मला 10 वर्ष भेटला, जगाचं काय होईल,
10 वर्ष साधू आहे, लाल कपड्यातला आहे साधू, 10 वर्ष जगाचं काय होईल. मग 10व्या वर्षी मला अक्कल आली, याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे, हे असंच चालू राहणार. मी म्हटलं काय झालं, नाही जगाचं काय होईल, ठीक आहे ना म्हटलं, जे होईल ते होईल, तुझं काय होईल ते बघ ना. आपण तर संन्यासी, आपला उद्धार नीट आहे का झालेला आहे, याला अभिमान म्हणतात. तुझा जर उद्धार झालेला आहे तर मग चिंता कुणाची. अर्थ तुका आकाशा चिंता कुणाची. तुम्ही तरलात, इच्छा असेल ती येतील. त्याची पहिली पायरी ही आहे कळले. आणि या कळले शब्दाचा हरिपाठामध्ये जे तुम्ही रोज म्हणता ना, त्याचा अर्थ आहे सार असार विचार हरिपाठ. रोज म्हणता ना हरिपाठ, सारासार विचार, त्रिगुण असार, निर्गुण सार. रोज म्हणला तुम्ही वयामध्ये, पण कधी असं म्हटलं का तू ज्ञानोबा आहे सार असार विचार, याला हरिपाठ म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. पुन्हा सूचना करतो, विचाराला हरिपाठ म्हणतात. सारासार विचार, विचारच करत नाही, सतत दुसऱ्याचा विचार. ज्ञानोबा सांगतात आपुली आपण करा, तू तर सुट अगोदर, तू तर बाहेर नाही, तू जगाची चिंता करतो, नाही जमत. म्हणून पहिला शब्द आयुष्यातला लक्षात ठेवा, तरुण असो म्हातारा असो वयोवृद्ध असो, स्वतःला कळलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला कळालं ना, त्या दिवशी भीती गेली तुमची. भीती काल्याचा अभंग आहेत बघा, एक खूप गोड अभंग आहेत. कंठी धरीला अवघ, सगळ्यांचा पाठ आहे हा अभंग, म्हटल्याशिवाय काला होत नाही. त्याचा अर्थ फार गंभीर आहे. आणि तुकोबारांची त्याच्यामध्ये एक टेक्निक आहे, काला वाटू एक. तुम्ही नाही आज शिकलात. जे खानदानी वैष्णव आहेत ना, तुकोबारा म्हणतात त्यांना मी प्रसाद देणार, बाकीच्याला देणार. काला वाटू एक कुणाला, वैष्णव. नुसता माळकरी नाही, निका. निका कळलं ना, शुद्ध. शुद्ध वैष्णवाला, तुकोबारायचा शब्द आहे, शुद्ध वैष्णवाला काला देऊ. वैष्णव निका नाही. महाराज हे आताचे श्रीमंत लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, पदाधिकारी आहेत, आम्ही त्यांना वाकडं दाखवतो. अभंगाचा साधा अर्थ सांगतोय, आम्ही त्यांना वाकुलिया. कुणाला, ब्रह्मादिका. तुम्हाला काय अर्थ काढायचा तो काढा. ब्रह्म आहे आधी ज्याच्या, असे सगळे देव, जसं मी वड्यापर्यंत सांगितलं ते ब्रह्मादिका. वाकुलिया, वाकडं. लहान पोरांमध्ये ना एक गंमत फार चांगली असते, आताच्या मुलांमध्ये नाही, मोबाईलमध्ये अडकलेत सगळे. पूर्वी लहान मुलांना जर आईस्क्रीम दिली ना, तो खात नव्हता, तो गल्लीत येऊन मित्राला दाखवत होता. त्याच्यात आनंद आहे, खाण्यात नाही आनंद. माझ्याकडे आईस्क्रीम आहे, तुझ्याकडे आहे का नाही, मग तो त्याला असा शब्द असतो तो वाकुलिया. हा अभंग आहे वाकुलिया. याचा नीट अर्थ आहे का, तुकोबरायसारखे अभंग 400 वर्षात कोणाला करता नाही आले, याला म्हणतात वाकड दाखवणे. जे लोक तुकोबारावर बोलतात ना, अभंगाचं निर्माण करणं सोडावं, अर्थ लावून दाखवा. जिथं गुगल नव्हतं, मोबाईल नव्हता, वर्तमानपत्र नव्हतं, काहीच नसताना गाथा निर्माण केला. एकही अभंगात अंधश्रद्धा नाही, हे समितीला सांगा. जी लोक वारकरी संप्रदायावर आक्षेप घेतात त्यांना सांगा तुकोबाराय कळले का. जर कळले, वारकरी संप्रदाय अंधश्रद्धा मुक्त आहेत. हे 400 वर्षापूर्वी तुकोबारायांचे अभंग आहेत. किती. आणि एक लक्षात ठेवा, तुकोबारायांचे शिष्य शिवाजी महाराज आहेत. मराठी कळली का. तू कोण आहेस. शिवाजी महाराजांसारखे शिष्य आहेत तुकोबारायचे, तू कोण आहेस नावं ठेवणारा. गल्ली बोळातला बुद्धिमान, 4 पुस्तकं शिकलात, 4 कविता वाचता आल्या, सगळं बरोबर आहे. बरोबरी कुणाची करतो, त्याला म्हणतात वाकुलिया. अरे आमच्याकडे काहीच नाही, पण आमचा अभंग चंद्र सूर्य असेपर्यंत खंडन होणार, वाकुलिया. ब्रह्मादिका म्हणजे सगळेच, ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील, आदी सत्ताधारी असतील, आमच्यासारखं राज्य गाजवता येणार नाही. वाकुलिया उत्तम लोका दाखवू. अर्थ फार गहन आहे. हे जे उत्तम लोक आहेत ना, मगाशी सांगितलं तुम्हाला, शत्रू नसेल ना त्रास होतो आयुष्य नाही. ते जे उत्तम लोक आहेत ना, हेच जास्त काड्या करतात. नाही अजून कळालं तुम्हाला. जे उत्तम लोक आहेत ना, श्रेष्ठ, ज्ञानीच द्वेष करतो.